नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर। ही जी यू-पिन तुम्ही पाहत आहात ना, आज आपण ती कशी बनवायची ते अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आपल्याला यू-पिन बनवण्याकरिता लागणारे साहित्य आहे, एक प्लायर लागणार आहे, कटर लागणार आहे, रेडी फ्लावर लागेल आणि 30 नंबरची तार लागेल। तर सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आपण 30 नंबरची तार जी आहे ती रेडी फ्लावरला अशी गुंतवून त्याला 2 फेरे मारून घेऊयात, म्हणजे रेडी फ्लावरला फिक्स करून घ्यायचे आहे। त्यासाठी कुठल्याही एका मोतीला तार आतमध्ये टाकून 2 वेळा वेढे मारून घ्यायचे आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने ही तार जी आहे ती फिक्स्ड होते। त्यानंतर एक यू-पिन घेऊन त्याला बरोबर फिक्स करायचे आहे। ते म्हणजे एक मोती वरती आणि एक मोती खाली असला पाहिजे आणि आपला अंगठा जो आहे तो यू-पिनवर असला पाहिजे, जेणेकरून आपली यू-पिन जी आहे ती हलणार नाही जेव्हा आपण त्याला फिक्स करू। त्याला फिक्स करताना एक मोती आणि एक यू-पिनेचं टोक हे दोघांना आपल्याला 2-2 वेढे व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही पिन जी आहे ती हलणार नाही। आणि दुसऱ्या साईडलाही सेम तीच प्रोसेस रिपीट करायची आहे। एक मोती आणि एक यू-पिन असे जे आहे तिथेही 2 फेरे मारून घ्यायचे आहेत। तार व्यवस्थित ओढून घ्यायची आहे घट्ट। त्याच्यानंतर फक्त यू-पिनांना आपल्याला 2-2 फेरे मारून घ्यायचे आहेत। त्याने काय होतं, आपली पिन जी आहे ती व्यवस्थित एका जागी फिक्स होईल। त्याच्यानंतर आपल्याला जी उरलेली तार आहे त्या तारेने सगळ्या मण्यांमधून एका वेळेला एक वेढा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे यू-पिन जी आहे आपली कायमस्वरूपी फिक्स राहील, ती बाहेर येणार नाही। आणि उरलेली तार जी आहे व्हिडिओमध्ये पाहत आहात तशी ती वरती काढायची आणि थोडंसं मणी खाली करून ती तार कट करून घ्यायची, जेणेकरून जी उरलेली तार आहे ती जेव्हा यू-पिन आपण वेअर करणार तेव्हा आपल्या डोक्याला वगैरे लागणार नाही। तर तयार झालं आहे अशा पद्धतीने एका रेडी फ्लावरपासून एक यू-पिन तयार करण्याचं। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवली आहे। अशा सोप्या पद्धतीने ज्वेलरी कशी बनवायची हे आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल। मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या चॅनेलवरचं कंटेंट आवडलं असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओजसाठी। थँक्यू, बाय बाय।